आणि सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पण पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस हा प्रचंड वादळी ठरला। भाजपचे बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचे पडसाद हे विधानसभेमध्ये उमटले। याच मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक झाले आणि विरोधकांमध्ये सगळ्यात आघाडीवर होते ते नाना पटोले। वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरनं नाना पटोलेंनी थेट विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या राजदंडाला हात लावला, पण पटोलेंच्या कृतीमुळे जोरदार गदारोळ होऊन नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित झाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं विरोधक आक्रमक, विधानसभेत जोरदार गदारोळ, नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाला। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सभागृहात उमटले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो। सन्माननीय सदस्य लोणीकर, अधिवेशनात विरोधकांनी याच मुद्द्यावरनं युती सरकारला घेरलं। शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज। हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज। आणि या पद्धतीने ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज। याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे सन्माननीय सदस्य शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं आक्रमक झालेले काँग्रेस नेते नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जागेजवळ गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला। यावेळी झालेल्या गदारोळामुळे कामकाज काही काळ स्थगित केलं गेलं। हे योग्य नाही नाना भाऊ, हे बरोबर नाही, बरोबर नाही। दिनांक 30 जून 2000 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। मागितली पाहिजे। सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांचा आक्रमक बाणा कायम होता। तर नाना पटोलेंनी अध्यक्षांचा अवमान केल्याचा आरोप करत पटोलेंनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली। अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। सभागृहात गदारोळ सुरू असतानाच विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित केलं। तुम्ही खाली बसा। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्याकरिता नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। नाना पटोलेंविरोधातल्या कारवाईमुळे विरोधकांनी सभात्यागाची भूमिका घेतली आणि विरोधकांनी संपूर्ण दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार टाकला। आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात, अशा पद्धतीचे सरकार आहे। त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः माफी मागितली असती, शेतकऱ्यांची माफी मागितली असती, बळीराजाची माफी मागितली असती आणि विषय कदाचित तिथे संपला असता। पण ते स्थगन प्रस्ताव मांडू न देणं, त्याच्यावर आम्ही काही बोलायचंच नाही आणि जणू काही सरकार आणि पूर्णपणे भाजप बबनराव लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलं यांच्याशी सहमत आहे किंवा त्यांचंच अधिकृत ही लाईन आहे असा समज केला नाही आमचा। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरतीही विरोधकांनी सरकार विरोधात आंदोलन केलं। एकूणच अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय। त्यामुळे आगामी काळात पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.